इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. मला तर संशय आहे की रोहितच्या या केसच्या मागे आपल्या घरामधले लोक सामील आहेत. डोंट वरी मॅडम, मेघना आता असं काही पुन्हा नाही करणार. मेघना आता सरकारी साक्षीदार बनण्यासाठी रेडी झाली आहे आणि आता ती पोलिसांबरोबर पूर्णपणे कॉपरेट करते मॅम. आता पोलिसांना कोणावरही संशय घ्यायची काही गरज पडणार नाही. फार लवकरच ते लोक मेघनाकडून सत्य वदवून घेतील. पोलीस आपल्यावर संशय कधीच नाही घेणार, पण उलट या रितिकालाच अरेस्ट करतील. अरेस्ट? ते कसं काय? भाऊला आज मरावं लागेल. जर डॅड इथे आली तिला न्यायला तर रितिकाही त्यांना माफ करून टाकेल. मग खुश होऊन त्यांच्याबरोबर आपल्या घरी परत जाऊ. कोण आहे तो गुन्हेगार? कुणी मारायचा प्रयत्न केला होता माझ्या मुलाला? सूर्या. काय बोलताय तुम्ही? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही चुकताय. तुमचे पुरावे चुकीचे असू शकतात, तुमचा गैरसमजही होऊ शकतो. सूर्या असं कधीच नाही करू शकणार. सूर्या माझा भाऊ आहे. तो रोहितला मारण्याचा प्रयत्न मुळीच नाही करणार. नाही सर, सूर्याने तुमचा मुलगा रोहितला मारण्याचा प्रयत्न केला होता. मुख्य म्हणजे ह्याच्या मागे त्याचं फार मोठं षडयंत्र होतं. तुमचं घर उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र. सूर्या! सूर्या सूर्या भाऊजी असं का बोलवत आहेत? असं वाटतंय ते फार चिडलेत. सूर्या! असं वाटतंय इन्स्पेक्टर सर्व काही बोललाय. नाही, असं कसं होऊ शकतं? हो हो. तर मग तू काही करत का नाहीयेस? नाही स्नेहा, नाही. मला वाटतं की आता हा खेळ इथेच संपवून टाकला पाहिजे. आता काही नाही होऊ शकणार. मी भाऊला जाऊन सगळं काही सांगून टाकतो. सूर्या! चल 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 जाऊया. एक मिनिट सूर्या, मी एक शेवटचा प्रयत्न करून येते आणि जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तू इथे थांबून राहा, ठीक आहे? ऐक तू, मी येते. मी सगळे आरोप माझ्यावर घेऊन टाकेन. तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस. तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस. जे काही करायचं असेल ते हुशारीने कर. ताई, खूप मोठी चूक घडून गेली ताई. माफ करून टाका ताई, माफ करून टाका ताई. खूप मोठी चूक घडली ताई, खूप मोठा गुन्हा. स्नेहा, कुणाबद्दल बोलतेस? कुणाकडून गुन्हा घडलाय? अगं उठ तू जरा. अगं बोल तरी, काय चूक घडली स्नेहा? ताई सूर्याच्या गाडीने रोहितचा ऍक्सिडेंट झाला होता. तो ना घाबरून गेल्यामुळे कोणाशीच काही बोलला नाही. कदाचित रोहितला असं वाटलं असेल की त्याच्या काकानेच त्याला जाणून बुजून मारण्याचा प्रयत्न केला. रोहितचा ऍक्सिडेंट सूर्याने?
पण आता रोहित कुठे आहे? रोहितचा कुठेच पत्ता नाहीये. हो पण सूर्या सांगत होता की इन्स्पेक्टर आलेत. इन्स्पेक्टरने भाऊजींना काय खोटं काय खरं सांगितलंय मला काहीच माहित नाही. पण भाऊजी खूपच जोरात हाका हे बघ मारतायत. स्नेहा, जर सूर्या निरपराध असेल तर प्रत्येक पावलावर मी तुम्हाला साथ देईन. पण जर सूर्या खरोखरच अपराधी असेल तर मग मी भाऊ सूर्या बाहेर आहे. सूर्या सूर्या भाऊ काय झालं भाऊ? तिथे स्नेहा पाय धरून माफी मागत होती आणि इथे तू सूर्याच्या नावाने शंख करतोयस. काय झालं? काय झालं कावेरी? हे विचार की काय नाही झालं. सूर्या आपला शेवटचा प्रयत्न पण असफल होणार आहे. भाऊजींचा नूरही ठीक नाही वाटत आहे. चल सूर्या, उगाच त्यांनी रागाच्या भरात काही उलटसुलट करता कामा नये. कावेरी, जर तुला कळलं ना की सूर्याने काय करून ठेवलंय तर तुला शरम वाटेल त्याला आपला भाऊ म्हणण्याची. सूर्याने हे घर उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. रोहितला मारण्याच्या मागे जे षडयंत्र रचलं होतं ना, ते षडयंत्र सूर्याने स्वतः रचलं होतं. सूर्याने सूर्या? हो, आपल्या सूर्याने. जज साहेब, हे तुम्ही काय सांगताय? खरं तेच सांगतोय मानस. सगळे पुरावे दाखवलेत इन्स्पेक्टर साहेबांनी. सूर्या बाहेर आहे. सूर्या सूर्या का केलंस तू असं? का? काय नाही दिलं मी तुला? माझी ममता, माझं प्रेम, माझ्या जीवापेक्षा पुष्कळ तुझ्यावर जीव लावला, विश्वास ठेवला. तुला कधीच माझा सावत्र भाऊ नाही मानलं. काय नाही केलं तुझ्यासाठी? इतकं प्रेम केलं की कदाचित एखादा बाप पण आपल्या मुलासाठी नाही करू शकणार. सूर्या, तुला अरे काय गरज होती हे सगळं करण्याची? अरे काय गरज होती? तिरस्कार, तिरस्कार वाटतोय मला तुझा. तिरस्कार. अप्पल पोठ्या. मेलं पाहिजेस तू तर. बस बस बस, मेला पाहिजेस तू तर. याला सोडून द्या भाऊजी, प्लीज भाऊजी, तुम्हाला शपथ आहे, प्लीज. सोडून देऊ? याला सोडून देऊ? हो स्नेहा, याला सोडून दिलं. तुला आणि ह्याला मी सोडून दिलं. बस, सोडून दिलं. जजसाहेब, सूर्या कायद्याचा गुन्हेगार आहे, म्हणून मी ह्याला अटक करायला आलोय.
पोलीस ह्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देतील. इन्स्पेक्टर कायद्या अगोदर हा माझा गुन्हेगार आहे. याला सजा तुम्ही नाही मी देणार. पप्पा मीच देणार आहे ह्याला सजा. नाही भाऊजी, प्लीज तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही याला नाही मारू शकत. नाही सर 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 असं काय करू नका. तुम्ही असं करू नका सर. इट्स अ क्राईम सर. जज साहेब नको प्लीज. सर प्लीज रिव्हॉल्वर डाऊन करा सर प्लीज. जज साहेब तुम्ही स्वतः कायद्याचे राखणदार आहात. तुम्ही कायदा हातात नका घेऊ प्लीज. प्लीज सर. प्लीज सर. होल्ड ऑन. मागे वा. हट, मागे वा. पप्पा सूर्या कोणी आपल्या जागेवरून हलणार नाही. सूर्या सूर्या मारून टाक. सूर्या मारून टाक. एक एक करून सगळ्यांना मारून टाक. कोणालाही सोडू नकोस. मारून टाक सूर्या. कोणी पण हुशारी दाखवायला गेलं ना तर तो आज त्याचा जीव कमावून बसेल. तुला कळलं ना भाऊ. चालव गोळी. मारायची इच्छा आहे ना मला. चालव गोळी चालव. सूर्या, मारून टाक तुझ्या भावाला. माझा तिरस्कार करतोस ना तर मग मारून टाक मला. मार. चल मार मार. नाही सूर्या. सूर्या शुद्धीवर या तुम्ही. हे बघ सूर्या, रिव्हॉल्वर परत देऊन टाक आणि तू स्वतःला सरेंडर करून टाक. जमणार नाही. जमणार नाही. सूर्या मरून जाईल पण स्वतःहून तो तुमच्या स्वाधीन कधीच नाही होणार. एका खुनाची सजा फाशी आहे इन्स्पेक्टर आणि 10 खुनांची सजा पण फाशीच आहे. त्यामुळेच मी हे काम अधुरं नाही सोडणार. करून टाक रे. करून टाक जे तुझी करायची इच्छा आहे. चल संपवून टाक आता. मार. अरे मार. मला मारायची इच्छा आहे ना. मार. चल मार. नाही मार. सूर्या. सूर्या. नाही सूर्या. सूर्या आदित्य प्रताप सिंगचं जीवन इतकं स्वस्थ नाहीये जो तुझ्यासारखा गद्दार संपू शकेल. गोळी चालवायची इच्छा आहे ना तुझी. चल माझ्या छातीची चाळण कर. चालव गोळी. चालव. मला पण पाहायचं जेव्हा आपली माणसं स्वतःचे रंग बदलतात तेव्हा कोणत्या थराला जातात. चालव गोळी. अरे तुझ्यावर इतके उपकार केले तुझ्या भावाने. जर तू तुझ्या चामड्याचे जोडे बनवून बहाल केलेस ना तरी पण उपकारांची परतफेड होऊ शकणार नाही. पण बंद करा हो रघुवीर. तुम्ही ती जुनी म्हण ऐकली असेल ना की जो दुसऱ्याच्या उलाढालीत शिरायला जातो तो आपला जीव गमावून जातो आणि अशा माणसाला मूर्ख म्हणतात. तू तर भाऊला प्रत्येक प्रसंगी टोचायचास. आज तू त्याच्यासाठी आपला जीव गमावायला तयार झालास. हो सूर्या, मी आदित्य प्रताप सिंगला उगाच त्रास दिला. पाण्यात पाहिलं. तिरस्कार होता मला. शत्रुत्व होतं. पण मी तुझ्यासारखा गद्दार नव्हतो.
तू मला कत्तार म्हणतोयस. तू पण मरण्यासाठी तयार हो. चालव तू गोळी, चालव. नाही सूर्या. चालव तू गोळी. रघुवीरजी, मी समजू शकतो की तुम्हाला माझ्यासाठी काय करायची इच्छा आहे, पण त्याची ह्यावेळी गरज नाही. असं नका करू. बघूया तर खरं की रक्ताचं नातं किती मजबूत असतं ते. चल, मार तू मला. मार. नाही सूर्या, चालव गोळी. नाही, सूर्या. सूर्या, सूर्या, मारून नाही, टाक. प्लीज. सूर्या नाही. चालव गोळी सूर्या, चालव गोळी. सूर्या, गोळी चालव. नाही, मारायचं ना मला. सूर्या, गोळी चालव. सूर्या, सूर्या. सूर्या नाही. मार. नाही, चल, मार. नाही, सूर्या, मार. नाही. सूर्या, गोळी चालव. नाही, सूर्या. जज साहेब, नाही, मार. नाही, सूर्या, गोळी सूर्या. चालव. नाही, सूर्या. गोळी चालव, सूर्या. जज साहेब. ह्या रिव्हॉल्व्हरच्या गोळ्या इथे माझ्याकडे आहेत. पप्पा, मला हेच बघायचं होतं की काका आणि काकी कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात. मी ही गोष्ट ह्यासाठी लपवली पप्पा की मला हेच जाणून घ्यायचं होतं की ह्या लोकांबरोबर ह्या खेळात अजून कोण कोण लोक आहेत. तुला म्हणायचं काय? पप्पा, रोहितच्या ऍक्सिडेंटने मला विचार करायला भाग पाडला. मी अजून जास्त सतर्क होत गेले. त्यामुळेच माझा सर्वात पहिला संशय आयुषीपर्यंत पोहोचला. आयुषी? काय? आयुषी सुद्धा? आयुषी आपल्या घरातून गायब नव्हती झाली. मीच प्लॅनिंग केलं होतं आणि इथून आपल्या घरातून गायब करून टाकलं. आयुषीला अरेस्ट करायला लावलं. मग तिच्याकडून सर्व सत्य वदवून घेतलं मी. शिवाय तिच्याकडून सर्व सत्य जाणून घेतल्यानंतर मी प्लॅनिंग केलं आणि रोहितला किडनॅप करून टाकलं. बेटा, तू रोहितला पण इथून दूर नेलं होतंस. हा सगळा प्लॅन तुझा होता. काय करू मानस? तुला माहितीये, रोहित ऍक्सिडेंटमुळे जखमी होता, पण आयुषी आणि स्नेहा काकीने त्याला पुन्हा पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला होता. रोहितच्या बाबतीत मला कोणती रिस्क घ्यायची नव्हती, म्हणूनच मी रोहितचं किडनॅप घडवून आणलं. पप्पा, रोहितला मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि 24 तास पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये रोहितचा इलाज सुरू आहे. वाव रितिका, असं प्लॅनिंग केलंस तू की या कानाचा त्या कानाला पत्ता लागला नाही. माझं हे मिशन सिक्रेट ठेवणं फारच गरजेचं होतं. नाहीतर ह्या खेळात ते सगळे मोहरे विखुरले असते, गायब झाले असते. मग त्यानंतर यांना शोधून काढणं फार मुश्किल झालं असतं माझ्यासाठी. आणि सूर्या काकाला रोहितच्या वतीने जो फोन आला होता तो पण आम्हीच करायला लावला होता.
आणि त्यांनी एक्झॅक्टली तसंच केलं. मग काकाने लँडलाईन नंबर ट्रेस करायचा प्रयत्न केला आणि तेव्हापासूनच सूर्या काकाची गजाड जाण्याची उलटी मोजणी सुरू होत गेली. इन्स्पेक्टर, अरेस्ट करा ह्यांना. येस मॅम. चला मिस्टर सूर्या, तुमचा खेळ संपला आता आणि तुमचा पण. चला.